त्या देवदत्त्याने मूर्खा थांब अशा प्रकारे म्हटलं. आता मंत्र म्हणणारा ब्राह्मण आहे, वेदशास्त्र संपन्न आहे, त्याला मूर्ख म्हटल्यानं कसं काय चालेल. आणि तो मुनीसुद्धा रागावला आणि शाप दिला. अरे मला मूर्ख म्हणतो, तुला जो जन्माला येणारा पुत्र तो अक्षरशत्रू निर्माण होईल, मूर्ख असा जन्माला येईल, शाप दिला. नंतर देवदत्ताने क्षमा मागितली, महाराज माझ्यावर कृपा करा. त्या गोभिल मुनीचं, पहिलं मुनीचं नाव गोभिल मुनी आहे, गोभिल मुनीची क्षमा मागितली. माझ्याकडून अपराध घडला, मी तुम्हाला मूर्ख म्हणालो. त्यांनी सांगितलं, हे बघ तुला पुत्र होईल, पण मी दिलेला शाप मात्र निष्कारण जाणार नाही. तुझा मुलगा अक्षरशत्रू जन्माला येईल, पण कालांतराने तो फार मोठा विद्वान म्हणून प्रचलित होईल. अशा प्रकारचा उत्शाप त्या ठिकाणी दिला. आणि ते पहिल म्हणजेच गोभिल मुनी जे आहेत ते गोभिल मुनी त्या ठिकाणाहून निघून गेलेले आहेत. आणि इकडे याची जी पत्नी आहे रोहिणी, ती गर्भिणी झाली. 9 महिन्याची गर्भ पूर्ण झाला. 10व्या महिन्यात तिला एक मुलगा झाला. महाराज या देवदत्ताला फार आनंद झाला आपल्याला मुलगा झाल्याचा. आणि पुढे मुलगा थोडा मोठा व्हायला लागला. त्याला गायत्री त्याचं मौंज बंधन केलं. आणि मौंज बंधन केल्यानंतर त्याला वेदारंभ चालू केला, पण तो वेद शिकत नव्हता. तो कोणताही अक्षर व्यवस्थित म्हणत नव्हता. तो मूर्ख अशा प्रकारे होता. त्याला अक्षराचं ज्ञान नव्हतं आणि त्याला ते करून सुद्धा घ्यायचं नव्हतं. त्याला शिकवण्याचा प्रयत्न केला तरी शिकवल्या जात नव्हता. असे अनेक दिवस झाले. त्याला खूप शिकवण्याचा प्रयत्न केला महाराज, तरी तो शिकत नाही आहे. त्या अक्षरशत्रू अशा प्रकारचा पुत्र जन्माला आला. एक दिवस त्या देवदेवताला राग आला आणि म्हटलं असा मुलगा नसलेला परवडला. त्यावेळेला त्या मुलाचं नाव ठेवलं होतं उतत्य. त्या उतत्याने घराचा त्याग केला आणि घराचा त्याग करून गंगा नदीच्या तीरावर येऊन राहायला लागला. आणि स्वतःचाच मत्सर करायला लागला. अरे मला अक्षर कळत नाही, मी गायत्री मंत्र म्हणू शकत नाही, मी संध्या करू शकत नाही, काय माझं जीवन. अशा प्रकार तो उतत्य स्वतःलाच त्या ठिकाणी. आणि असे अनेक दिवस गेले. तो गंगेच्या तीरावर त्याने झोपडी बांधली. झोपडीमध्ये तो राहू लागला. आणि झोपडीमध्ये पण खरं बोलायचा. मग त्याचं नाव जे लोकांनी सत्यव्रत ठेवलं. आता उतत्य नावाने त्याला कोणीच परिचय ओळखत नव्हतं. त्याला प्रत्येकजण सत्यव्रत म्हणत होतं. सत्यव्रत म्हणायला तो सत्य बोलायचा नेहमी. एक दिवसचा प्रसंग, एक रानडुक्कर जे, त्या रानडुकराच्या पाठीमागे एक पारधी लागलेला आहे. आणि त्या पारध्याने त्या रानडुकराला बाण मारला. तो स्वतःच्या जीव वाचवण्याकरता धावत आहे. त्याच्या पाठीमागं तो पारधीसुद्धा धावत आहे. आणि पाहता पाहता ते रानडुक्कर या सत्यव्रताच्या आश्रमामध्ये आलं. रक्तबंबाळ झालेलं ते रानडुक्कर वराह पाहला त्यांनी. आणि भूताची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही तेही. त्यांच्या ठिकाणी भूताची दया. महाराज साधू संतांचं अंतकरण हे अत्यंत कोमल असतं. मृदू सभाय तैशे सज्जनाचे चित्त. त्यांनी त्या डुकराला आपल्या आश्रमामध्ये लपू दिलं. त्याला जागा. आणि ते आश्रमातून थोडं निघून एका घनघोर जंगलामध्ये निघून गेलेलं आहे. आणि ते डुकर ज्या वेळेला आलं त्यावेळेला त्या डुकराने ऐम अशा प्रकारचा शब्द उच्चारला होता. कारण त्याच्या शरीराची आग होत होती. आणि योगाने तोच शब्द या उतत्याने म्हणजे सत्यव्रताने सुद्धा म्हटला, आई अशा प्रकारचा शब्द उच्चारला. आणि त्याच्या आई शब्द उच्चारल्याबरोबर त्या सत्यव्रताच्या ठिकाणी जे काही पाप असेल ते सर्व जळून भस्म झालं. आणि सत्यव्रत ज्ञान संपन्न झालेलं आहे. कारण हे सरस्वतीचं बीज आहे, त्याला माहीत नाही. नंतर त्या ठिकाणी तो पारधी आला. आणि पारधी आल्यानंतर पारध्याने विचारलं, का हो या ठिकाणी डुक्कर आलं होतं ना. सत्यव्रताने विचार केला, याला जर सांगितलं डुक्कर या बाजूने गेलं तर हा त्याला मारणार. आणि नाही म्हटलं, मी पाहिलं नाही म्हटलं तर खोटं बोलण्याचा दोष मला लागणार. काय करावं आता, धर्मसंकट आहे.
पाहिलं म्हटलं तर हा मारणार, नाही पाहिलं म्हटलं तर खोटं बोलण्याचा दोष लागणार. सत्यव्रत आयुष्यभर जे खरं बोललो ते खरं बोलण्याचं पुण्य सर्वच्या सर्व निघून जाणार. काय करावं, तो त्या मंत्राच्या शक्तीने तो विद्वान झाला होता. त्यांनी त्यावेळेला त्या पारध्याला उत्तर दिलं, हे पारधी, ज्या डोळ्यांनी डुक्कर पाहिलं त्याला बोलता येत नाही. उत्तर काय दिलं त्यांनी, ज्या डोळ्याने ते रानडुक्कर पाहिलं त्याला बोलता येत नाही, आणि ज्या जिभेला बोलता येते त्या जिभेला डोळे नाहीत. त्यांनी ते डुक्कर पाहिलं नाही, त्यामुळे मी कसं काय सांगू शकू तुम्हाला. शेवटी तो पारधे निघून गेला आणि त्यावर भगवतीची कृपा झाली आणि भगवतीच्या त्या ऐम या शक्ती बीजाच्या हे सारस्वत बीज आहे. ऐम हा जो शब्द आहे, ऐम हा शब्द सारस्वत मंत्र बीज आहे. त्या मंत्र बीजाच्या शक्तीने महाराज उत्तत्य हा ब्रह्मज्ञान संपन्न अशा प्रकारचा विद्वान झाला. कशाचं समर्थ, ती भगवतीची कृपा आहे. आणि त्याला कळलंही भगवतीची कृपा आहे. त्यावेळेला त्याने मनोभावे जगदंबेला नमस्कार केला आणि जगदंबेची त्या ठिकाणी स्तुती गायला लागला. सदा पापी से पापी को भी माँ भव सिंधु तारियो, फंसी मझधार में नैया माँ पल में उभारी हो. न जाने को भूल हो गई मैया, तुम अपने इस बालक को माँ पल में उभारियो. बिगड़ी मेरी बना दे मैया जी, बिगड़ी मेरी बना दे मेरी मैया, बिगड़ी मेरी बना दे ऐसे रोवाली मैया, बिगड़ी मेरी बना दे ऐसे रोवाली मैया, बिगड़ी मेरी बना दे ऐसे रोवाली मैया, बिगड़ी मेरी बना दे. ओ बिगड़ी मेरी बना दे ऐसे रोवाली मैया, मेरी बना दे ऐसे रोवाली मैया. हो ऐसे रोवाली मैया, जो तवाली मैया. ऐसे रोवाली मैया, जो तवाली मैया. मेहरबानी 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 मैया, जो तवाली मैया. मैया मेहरबानी मैया, देवास वाली मैया. जो तवाली मैया, पहाड़ वाली मैया. अपना मुझे बना ले मेरी मैया, अपना मुझे बना ले मेरी मैया, अपना मुझे बना ले शेर वाली मैया, बिगड़ी मेरी बना दे शेर वाली मैया, बिगड़ी मेरी बना दे शेर वाली मैया, बिगड़ी मेरी बना दे. दर्शन को मेरी अखियाँ कब से तरस रही है. ओ दर्शन को मेरी अखियाँ कब से तरस रही है माँ. सावन के जैसे झर 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 झर, सावन के जैसे झर झर अखियाँ बरस रही है. ओ सावन के जैसे झर 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 झर, सावन के जैसे झर झर अखियाँ बरस रही है. ओ दर्शन को मेरी अखियाँ
मुझे बुला ले मेरी मैया, दर पे मुझे बुला ले मेरी मैया, दर पे मुझे बुला ले ऐसे रवाली मैया, बिगड़ी मेरी बना दे ऐसे रवाली मैया, बिगड़ी मेरी बना दे, ओ बिगड़ी मेरी बना दे ऐसे रवाली मैया, बिगड़ी मेरी बना दे ऐसे रवाली मैया, ऐसे रवाली मैया, ऐ मेहरा वाली मैया, ऐसे रवाली मैया, ऐ जोत वाली मैया, मेहरा मेहरा ऐ मेहरा वाली मैया, ऐ जोत वाली मैया, अपना मुझे बना ले मेरी मैया, अपना मुझे बना ले ऐसे रवाली मैया, बिगड़ी मेरी बना दे ऐसे रवाली मैया, ऐसे रवाली ऐसे रवाली मैया, बिगड़ी मेरी बना दे मेरी मैया, जय काला शेरावाली लाल साचे या प्रकारे तो अक्षर शत्रू असलेला उतत्य सत्यव्रत ऐम या शब्द बीजाने ब्रह्मज्ञान संपन्न झाला. महाराज भगवतीचं नाव अजानतेपणाने जरी म्हटलं तरी सुद्धा त्यातून फायदाच होते. तसं भगवंताचं नाव तुम्ही अजानतेपणानं घ्या. महाराज त्या भागवतामध्ये जी कथा आहे त्या अजामेळाची, त्या अजामेळाने भगवंताचं नाव घेत असताना भगवंताचं म्हणून घेतलं होतं की पुत्राचं म्हणून घेतलं होतं? पुत्राचं म्हणून. पुत्राची या मिशे नष्ट म्हणे नारायण, त्याला गी विमान पाठविले. कोण्याही प्रकारे भगवंताचं नाव घ्या, कसंही भगवंताचं नाव घ्या, त्या भगवंताच्या नावापासून महाराज फायदाच होते आहे, पाप भस्मच होते आहे. अग्नी कितीही असला, अग्नी छोटासा जरी असला तरी तो अग्नी काय करते? जाळूनच टाकते. ज्ञानोबा सांगतात म्हणून ऐकी अर्जुना, विस्फुलिंग जैसा इंधना, तो प्रौढ झाली या त्रिभुवना जाडू शके. महाराज ज्ञानोबा सांगतात कळब्याची पिंडी आहे, कळब्याची पिंडी. एक कळब्याची पिंडी जाळण्याकरता किती आगपेट्या लागतील? किती आगपेटीच्या काळ्या लागतील? एका ह्याच्यात पेटून जाईल नाही का? 10 कळब्याच्या पेंड्या असतील तर त्याला जाळण्याकरता किती डब्बीच्या काळ्या लागतील? तुम्हाला बरं माहीत आहे. पेटवल्या होत्या का? आणि 100 जरी काळे पेंड्या असतील तरी त्याला अग्नी कितीला पाहिजे? एकच काळी पाहिजे. म्हणजे एवढूसा जरी अग्नी असला तरी तो त्रिभुवन जाळून शकतो. तसं भगवंताचं नाव एवढूसं जरी वाटत असलं तरी ते त्रिभुवनातले पाप नष्ट करते. ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नाम केले जपतारे. एवढूसा अग्नी. जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे. एक दिवाळीच्या दिवसामध्ये जावई पाहुणा आला. आता दिवाळीच्या दिवसामध्ये जावई पाहुणा आल्यानंतर जावई म्हटल्यानंतर महिला मंडळीला जास्तीत जास्त जवळचा आवडता. महाराज जावयाचं वर्णन सासूनीच करावं. जावयाचं वर्णन खरं म्हणजे सासूबाईंनीच करावं. बाप काय जावयाचं वर्णन करते महाराज. आमचे बापू बापरे बाप शेवाकडे पाहतात आणि भजे मागतात. आमचे बापू म्हणजे काय आमचे बापू देखणे आहेत, काय आमचे बापू देखणे आहेत. बाप रे बाप. महाराज नाकीचा मोती ठेवी गहाण, नाकीचा मोती ठेवी गहाण, राखी जावयाचा मान. नाकीचा मोती ठेवी गहाण, राखी जावयाचा मान.
नखीचा मोती ठेवी गहन राखी जावयाचा मान असं असते ते जावयाचं मन राखण्याकरता काय नाकातला मोती गहाण ठेवील पण तरी तो जावई आल्यानंतर त्याची बरोबरी करणारच बापू आले पाणी पाय धुवायला पाठ एक जण टावेल धरायला चांगली मोठी महागीची सर्वात महागीची जे साबण असते ते हातपाय धुण्याकरता महाराज आला तर गेला आला कुठं गेला कुठे जेवला तर जेवला नाही जेवला तर नाही जेवला महाराजच्या नशिबात काय तरी लोक म्हणतात तुमचं बरं आहे महाराज मंडळीचं चोपडं भेटते येऊन पाहिनं चोपडं भेटते की कसं भेटते तर महाराज कधी कधी चोपडं भेटते आणि कधी कधी शिळं खा लागते काय सांगता येते जावई म्हटल्यानंतर तो जावई सासूचा अत्यंत आवडता पाहुणा म्हणजे जावई येताना एवढी गडबड असते बापू येतात बापू येतात बापू येतात बायांना 4 गोष्टी आवडतात एक ते शेण एक दुधावरची साय एक उतरंड आणि एक जवई आता ते शेणाचं काम नाही म्हणा पण पूर्वीच्या काळी बाया 10-15 वर्षाच्या अगोदर सळा संवर्जन करावं लागो आता प्रत्येकाच्या घरात स्टाईल आल्या लोक स्टाईलिस्ट झाले ना नाही का त्यामुळे प्रत्येकाच्या घरात स्टाईल आल्या पूर्वी सारवा लागत होतं सळा टाका लागत होता त्याकरता शेण पाहिजे होतं मग ते जिची म्हैस असली ती म्हैस जर कुणाच्या अंगणात जाऊन तिनं आपला देवधर्म केला तर काय भांडणं पाहायची मजा जिच्या अंगणात केलं ते म्हणत होती माझी आणि जिची म्हैस होय ते म्हणत होती माझं काय दोघीची भांडण दोघी माझा आहे माझा आहे माझा एक दिवस असंच भांडण चालू होतं तेवढ्यात मी गेलो मला वाटलं काय या काकू भांडणं करू लागले त्यांनी मला आवाज दिला ओ महाराज इकडे या म्हटलं काय म्हणतं खरं सांगा हे कोणाचं आहे मी म्हटलं बा म्हशीचं म्हणजे एवढी परिस्थिती बेकार आहे पूर्वीच त्या शेणाकरता एवढे भांडणं व्हायचे नंतर मग दुधावरची साय महिला म्हणजे ज्याच्या घरी म्हैस आहे ना त्याच्या घरी दुपारच्या वेळेला दुधाला जावं लागते दूध तापलेलं असावं त्या दुधावर चांगली साय आलेली असावी आणि तेवढ्यात आपण दुधाला जावं दुधाला गेल्यानंतर महाराज त्या आपण दुधाला गेल्यानंतर ते बाई फुकून सारे तोंडातला थुका त्या दुधात टाकते पण साय नाही जाऊ देत खरं ना जिच्या घरी म्हैस आहे तिला माहीत तुमच्या गावात जास्त म्हशी आहे म्हणतात नाही का या गावात जास्तीत जास्त म्हशीचाच व्यवसाय कोणाच्या घरी कोणाही गल्लीत गेला तर म्हशी आहेत 4 पायाच्या बरं आणि मग त्या दुधात दुपारच्या वेळेस पाहावं लागतं दुधाची एवढी पंचायत थुकून साऱ्या दुधात तो थुका पडेल पण साय कोणाला जाऊ देणार नाही त्यानंतर उतरण आता उतरणला गेले आता घरात पहिले घरामध्ये बायांचं काही पर्सनल सामान ठेवण्यासाठी ते उतरण असायचे आता उतरणने आता प्रत्येक बाईकडे धोपटी आली धोपटी पर्स कुठेही गेली का तिच्यासोबत एवढंसं सोबत एवढसा कंगवा एवढसा आरसा इथं लावायचं चालू आपलं कुठे लग्नात जाय मौतीत जाय एष्टीत जाय कुठे एवढं तिच्यावर प्रेम आणि त्यानंतर जावई बाप रे बाप जावई म्हटल्यानंतर मग तर काही सांगायलाच नको असाच तो जावई मग दिवाळीच्या दिवसात पावर आला आता हा जावई असा होता याचा वरचा मजला भाड्यानं देणे होता आलं का लक्षात या जावयाचा जो वरचा मजला होता तो वरचा मजला भाड्यानं देणे होता काय झालं ते दिवाळीच्या दिवसात दिवे लावतात यानं विचारलं सासूबाईला हे काय आहे म्हणे आता सासूबाई थोडी मजेशीरच होती सासूनं सांगितलंय म्हणे सूर्याचे पिल्लं आहेत दिव्यांना जावयानं विचार केला आपल्या गावात हे सूर्याची पिल्लं नाहीच एखादा आपण घेऊन जाऊ संध्याकाळच्या वेळेला तो निघाला डबलं घेऊन आणि जाता जाता एक ते सूर्याचं पिल्लू जे होतं दिवा जो होता तो घेऊन गेला आपण लपून ठेवू आणि जाता जाता घेऊन जाऊ असा मोठा कळब्याचा गुळ होता 200-400 पेंड्याचा कुठं लपवा म्हणून ते सूर्याचं पिल्लू त्या कळब्याच्या गुळात लपून ठेवलं आता कळब्याच्या गुळ्यात लपून ठेवल्यानंतर तो 9-10 वाजता त्याची ते कुरपत पेटत ह्या मोठा अग्नी झाला त्या ठिकाणी सारं गाव धावायला आग लागली कोणी गुंड आण कोणी बकेट आण पाणी टाकण्याकरता तेवढ्यात हे तिथं झांबलायला लागलं माझं सूर्याचं पिल्लू कुठे
सासूबाई म्हणते बापू काय पाहता तुम्ही, लोक पाणी टाकून राहिले, तुम्ही काय पाहता? काही नाही मामीजी, मी कणी सूर्याचं पिल्लू लपून ठेवलं होतं. सासूच्या लक्षात आलं याचंच काम आहे. माझा दृष्टांत संपला. एवढूशे ते दिव्याच्या ज्योतीनं 200-400 कळब्याच्या पिंड्या जाळून खाक करून टाकल्या. महाराज त्या एवढूशा अग्नीमध्ये सामर्थ्य आहे. तसंच भगवंताचं नाव 2च अक्षर दिसतात, राम. 3च अक्षर दिसतात, विठ्ठल. इतकुसच भगवंताचं नाव दिसेल, एवढंसं दुर्गा देवीचं नाव दिसेल. देवी 2च शब्द आहेत, दुर्गा 2च शब्द आहेत, पण त्या शब्दाचा परिणाम किती मोठा आहे. जळतील पापे जन्मांतरीची. भगवतीच्या नामामध्ये सामर्थ्य. पापे जळून भस्म होतात महाराज. पर्वत जडती पापाचे. भगवतीच्या नावासमोर काय होते? कितीच मोठं पाप असू द्या. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, सततम कीर्तयन्तो माम यजना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां. यमदमा वकडा आणली, तीर्थे ठायावरून उठविली, यमलोकीची कुंटली राहटिया गवी. रामकृष्ण हरी गोविंद या नामाचे निकट प्रबंध, माझी आत्मचर्या विशद उदंड गाती. ज्ञानोबा सांगतात, सततम कीर्तयन्तो माम. भगवंतांचं नाव घेत असताना ते कसं घ्यावं लागेल? खंड खंड घ्यावं लागेल का? मोसमी घ्यावं लागेल का? हंगामी घ्यावं लागेल का? चला सप्ताह येतं म्हणा देवाचं नाव. सप्ताह गेल्यानंतर मग कायचं? सप्ताह असल्यानंतर गंध लावा. इथं गंध, इथं गंध, कपड्याला गंध, साऱ्या अंगाला गंधच गंध. आणि सप्ताह गेल्यानंतर गंधही नाही, काहीच नाही. याला हंगामी म्हणतात. हरी 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 हरी. आणि मग बाजारात जाऊन सारच चालते. असं नसावं महाराज. भगवंताचं नाव घेणं अखंड असावं, अखंड चिंतन. विठोबाचे भगवतीचं नामचिंतन करत असताना, भगवंताचं नामचिंतन करत असताना त्या नामचिंतनामध्ये सातत्य असावं. सातत्य. सततम कीर्तयन्तो माम. भगवंत सतत भगवंताचं नाव घ्या, अखंड भगवंताचं नाव घ्या. ऐसा अखंड भजन करी. ज्ञानोबा म्हणतात भगवंताचं भजन अखंड असलं पाहिजे. आपलं श्रावण महिना आला का महादेवाला बेल वाहू दे, गणपती आले का गणपतीला दुर्वा वाहू दे, असं आपलं कसं हंगामापुरतं आहे. महाराज हंगामी कोणतंच कामाला येत नसतं. निष्ठा असली पाहिजे, एकनिष्ठता असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, तर ते भक्ती होत असते. ही का भक्ती खरी पळते मना बाहेरी. ही का भक्ती खरी पळते मना बाहेरी. ही का भक्ती खरी पळते मन बाहेरी. ही का भक्ती खरी पळते मन बाहेरी. देह देवा पुढे लक्ष जोड्याकडे. लक्ष जोड्याकडे. लक्ष जोड्याकडे. देह देवा पुढे लक्ष जोड्याकडे. लक्ष जोड्याकडे. लक्ष जोड्याकडे. एक देवाकडे, एक देवाकडे, आत चोऱ्याकडे. ही का भक्ती खरी पळते मना बाहेरी. भक्ती खरी पळते मना बाहेरी. भक्ती खरी पळते मना बाहेरी. याला काय भक्ती म्हणतात की प्रेम म्हणतात महाराज? भक्तीमध्ये सातत्य असलं पाहिजे महाराज. त्या सत्यव्रत म्हणजे उतत्याच्या ठिकाणी अक्षर शत्रू असलेला उतत्य, त्याच्या ठिकाणी भगवतीच्या त्या ऐम या शब्दाचा ध्यास लागला आणि त्याचा परिणाम असा झाला, तो सर्वज्ञ झाला, सर्वज्ञानी झाला. अशा प्रकारे तो भगवान परमात्मा भगवती अत्यंत कृपाळू आहे, अत्यंत मायाळू आहे. ती आई असल्या कारणाने ज्या प्रकारे आई आपल्या बालकावर प्रेम करते, त्याच प्रकारे ही जगदंबा जी आहे, ही जगदंबासुद्धा आपल्या भक्तांवर त्या प्रकारे प्रेम करते महाराज. कथा श्रवण करत असताना जनमेजयाला आणि उपरती झाली. तो बोलू लागला, मला आणखी भगवतीचा सांगा. मग व्रतवैकल्य सांगायला लागले आणि व्रतवैकल्य सांगत असताना सांगितलं
व्यासजी सांगतात, राजा त्या भगवतीला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर एक उपाय आहे, एक व्रत आहे, त्या व्रताला नवरात्री व्रत म्हणतात। या नवरात्री व्रताच्या माध्यमातून त्या जगदंबेला प्रसन्न करून घेता येतं। एका वर्षामध्ये 4 वेळा नवरात्र येत असते, माहीत आहे का? एका वर्षामध्ये किती नवरात्र असतात? आपल्याला किती नवरात्र माहीत आहे? किती नवरात्र माहीत आहे तुम्हाला? किती? 2 नवरात्र। कोणकोणते? एक अश्विन नवरात्र आणि दुसरं चैत्र नवरात्र, असे 2 नवरात्र आपल्याला माहीत आहेत। पण एक 4 नवरात्र असतात। एक माघ महिन्यामध्ये नवरात्र असतं, त्याला शाकंभरी नवरात्र म्हणतात, आणि एक मार्गशीर्षामध्ये नवरात्र असतं। असे 4 नवरात्र आपल्याकडे सांगितले आहेत। पण त्यापैकी प्रसिद्ध एकच आहे, ते म्हणजे अश्विन नवरात्र। सर्वांना माहीत आहे ते अश्विन नवरात्र, आणि प्रत्येकाला उपवास सुद्धा असतात। पण महाराज नुसतं उपवासच करायचे का हो नवरात्रामध्ये? नुसतं उपवासच करायचे? मग त्या स्त्रीच्या विषयी तेवढी सन्मानाची भावना असली पाहिजे। नवरात्र करणाऱ्याच्या ठिकाणी स्त्रीच्या विषयी अंतकरणामध्ये तिच्याविषयी सन्मान असला पाहिजे, तर ते नवरात्र उपयोगाचं। आजकाल पोरं सोरं नवरात्र करतात आणि नाही ते धंदे करत बसतात, नाही का? काय अर्थ आहे अशा नवरात्राला? नवरात्र आम्हाला देवीची उपासना करायला शिकवते, स्त्रियांचं रक्षण करायला शिकवते, आणि आपणच तर त्या स्त्रियांवर व्यभिचार करत असू तर काय नवरात्र करून उपयोग महाराज? काय परिस्थिती आहे? चलत्या बसमध्ये या प्रकारच्या घटना घडतात। आत्ता काल परवाची घटना पुण्यामध्ये घडलेली, नाही का? स्वारगेटला पुण्यामध्ये घडलेली बसमध्ये, चालत्या भरधाव बसमध्ये व्यभिचार घडतात। केवढी परिस्थिती बिकट आली आहे महाराज। 5-5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतात। 5-5 वर्षाच्या मुलीवर। आपल्याला हे सुद्धा कळू नये की माझी मुलगी आहे महाराज। इतकी भयानक परिस्थिती आली आहे। मग काय आपण नवरात्र करून साध्य काय करून राहिलो? काय साध्य करून राहिलो आपण नवरात्र करून? नवरात्र जर शक्तीची उपासना असेल तर त्या शक्तीच्या विषयी आम्हाला आदर असला पाहिजे, तर नवरात्र करण्याचा फायदा। काय लोक नवरात्र करतात, कोणी चप्पल घालत नाही नवरात्रात, कोणी दूध पिते, कोणी उडदाच्या भाकरी खाते, नाही का? आपापल्या पद्धतीनं नवरात्र अवश्य करावं, पण कोणतं नवरात्र करावं? नाथ महाराज सांगतात, नवविधा भक्तीच्या नवरात्रा, करुणी पोटी मागेल ज्ञानपुत्रा, धरुनी सद्भाव अंतरीच्या मित्रा, दंभ सासऱ्या जोडी न कुपात्रा। महाराज नवरात्र कोणतं करावं? भगवंताच्या भक्तीचं नवरात्र करावं। तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध, अशा प्रकारे हे नवरात्र असावं, नाहीतर। आणि नवरात्र ही देवीची सर्वात श्रेष्ठ उपासना आहे। त्या नवरात्राच्या संबंधामध्ये सांगितलं आहे की नवरात्राचा उपासना केल्यानंतर कितीतरी लोकांचं कल्याण झालं। त्याकरता एक कथा या ठिकाणी सांगितलेली आहे। एक कोसल देशाचा ध्रुवसंद्री नावाचा राजा होऊन गेला, आणि या ध्रुवसंद्रीला 2 पत्न्या होत्या। एकीचं नाव मनोरमा आहे आणि एकीचं नाव लीलावती आहे। सत्यनारायणातली लीलावती नाही बरं, या ठिकाणी ही लीलावती वेगळी। ध्रुवसंद्री राजा, त्याला 2 पत्न्या। एका पत्नीचं नाव आहे मनोरमा, ती मोठी पत्नी आहे, आणि लहान पत्नीचं नाव आहे लीलावती। अशा 2ही पत्न्या, दोघींवरही तो प्रेम करणारा राजा। एक वेळेला आणि या मनोरमेला एक मुलगा झाला, शुभ नक्षत्रावर एक मुलगा झाला। त्या मुलाचं नाव सुदर्शन असं ठेवलं, आणि दुसऱ्याही राणीला एक मुलगा झाला, त्या मुलाचं नाव ठेवलं शत्रुजित, शत्रूंवर जिंकणारा अशा प्रकारचा शत्रुजित, अशा प्रकारचं त्या मुलाचं नाव ठेवलं आहे महाराज। दोघांचेही चुडाकरण संस्कार वगैरे झाले, आणि जवळजवळ 2ही मुलं 5-6 वर्षाचे झाले असतील। आणि अशा कालावधीत एक दिवस हा ध्रुवसंद्री राजा जंगलामध्ये जातो शिकार करण्याकरता, आणि त्यावर एक सिंह चढाई करतोय, आणि त्या सिंहाच्या हातून हा ध्रुवसंद्री राजा मरण पावला। मरण पावल्यानंतर आता राज्याचा उत्तराधिकारी कोण, त्या कौशल देशाचा उत्तराधिकारी कोण, यामध्ये थोडं वाद व्हायला लागला। आणि त्यावेळेला लीलावतीचा जो पती आहे, पिता आहे, लीलावतीचाही पिता त्या ठिकाणी आला, युधाजित, आणि
या मनोरमेचाही पिता त्या ठिकाणी आला, त्याचं नाव वीरसेन. हे दोघंही आपापल्या नातवाचं कल्याण करण्याकरता आले. आता या युधाजिताला असं वाटत होतं माझा नातू राज्याचा अधिकारी व्हावा, म्हणजे लीलावतीचा मुलगा राज्याचा अधिकारी व्हावा. पण विचार जर केला तर त्या ठिकाणी मोठा मुलगा मनोरमेचा मुलगा सुदर्शन होता, त्या सुदर्शनाला त्या ठिकाणी राज्यावर बसवायला पाहिजे होतं. पण दोघांमध्ये युधाजिता आणि वीरसेनामध्ये युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये वीरसेन मरण पावला. मनोरमेचा पिता मरण त्या ठिकाणी पावलेला आहे. आता काय करावं, मनोरमा आपल्या त्या छोट्याशा 5-6 वर्षाच्या मुलाला घेऊन राज्यातून त्या ठिकाणी पडून गेलेली आहे. ते विद्दल नावाचा एक मंत्री होता, त्या मंत्र्याच्या सल्ल्याने तिने त्या राज्यातून पळ काढला. कारण हो न हो हा युधाजित मला आणि माझ्या मुलाला मारून टाकेल म्हणून महाराज तो त्या ठिकाणी राहिला. ती पळून गेली. स्वतःचा जीव वाचवण्याकरता मनोरमेने वनगमन केलेलं आहे आणि वनगमन केल्यानंतर भारद्वाज ऋषीच्या आश्रमात ती आली आणि भारद्वाज ऋषीच्या आश्रमात राहायला लागली. ही युधाजिताला कळलं आणि युधाजित त्या दोघांनाही मारण्याकरता भारद्वाज ऋषीच्या आश्रमामध्ये आला. भारद्वाज ऋषीच्या आश्रमामध्ये आल्यानंतर त्यांनी सांगितलं, महाराज मला ती मनोरमा आणि तिचा मुलगा मला द्या. भारद्वाज ऋषीने सांगितलं, हे बघा तो मला शरण आलेला आहे आणि शरण आलेल्यांना आम्ही कधीही मरण देत नाही, म्हणून तू तुझ्या निघून जा, नाहीतर मी तुला शाप देईन. त्यांनी मंत्र्यांसोबत विचारविनिमय केला की काय करावं, आता आपण काय करावं नेमकं. या ठिकाणी या सुदर्शनाला जिवंत सोडावं की जबरदस्ती करावी. त्यावेळेला मंत्र्यांनी सल्ला दिला. चांगले मंत्री असले तर चांगला सल्ला देतील आणि वाईट मंत्री असले तर वाईट सल्ला देतील. त्यांनी त्या युधाजिताच्या मंत्र्यांनी सांगितलं, हे बघा महाराज या ठिकाणी जबरदस्ती करू नका. विश्वामित्रा या अशा प्रकारची जबरदस्ती वशिष्ठाच्या आश्रमामध्ये विश्वामित्रांनी केली होती. त्याची गती काय झाली तुम्हाला माहीत आहे. त्या संबंधाने इतिहास त्या ठिकाणी सांगितला. मग युधाजित आपल्या नगराला परतलेला आहे आणि हा सुदर्शन आणि मनोरमा त्या आश्रमात राहायला लागले. एक दिवस विठ्ठल आपल्या राजपुत्राच्या भेटीला आला आणि त्या राजपुत्राला पाहिल्यानंतर त्यांनी क्लीम शब्द असा उच्चारण केला. आणि क्लीम ही सुद्धा शक्तिबीज आहे. हे लक्ष्मीचं शक्तिबीज आहे. ऐम हे सरस्वतीचं शक्तिबीज आहे. क्लीम हे लक्ष्मीचं शक्तिबीज आहे. आणि त्या मुलाला नेहमी लहान असलेल्या त्या सुदर्शनाला त्या मंत्राचा ध्यास लागला. क्लीम क्लीम क्लीम. तो उठता बसता जेवता खाता पिता खेळताना सर्व वेळेला तो क्लीम क्लीम अशा प्रकारचा शब्द करत बोलायला लागला. पाहता पाहता तो मुलगा मोठा झाला आणि मोठा झाल्यानंतर एक दिवस एक शशिकला नावाची राजकन्या होती आणि शशिकला तिचं स्वयंवर करण्याचं ठरवलेलं होतं. सर्व राजराजांना त्या ठिकाणी निमंत्रित केलं होतं आणि त्या स्वयंवर पाहण्याकरता म्हणून सुदर्शन सुद्धा त्या ठिकाणी आला. पण या शशिकलेला राजकन्येला देवीने स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं की हे बघ, या संपूर्ण राजपुत्रांमध्ये एक सुदर्शन नावाचा राजपुत्र, त्यांच्याबरोबर तू लग्न कर. आणि मग तिला ते चित्र वगैरे दिसलंय आणि तिचं सहज प्रेम त्या राजपुत्रावर म्हणजे सुदर्शनाच्या ठिकाणी सहज अशा प्रकारचं प्रेम निर्माण झालं. दोघंही जण त्या प्रेमामध्ये. नंतर एक दिवस तो सुदर्शन त्या ठिकाणी आल्यानंतर त्याला त्या शशिकलेचं दर्शन झालं. दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं. फक्त सर्व राजराजे त्या ठिकाणी स्वयंवरा करता आले. पण त्या शशिकलेने आपल्या पित्याला सांगितलं, हे बघा मला स्वयंवर करायचं नाही, माझं प्रेम सुदर्शनाच्या ठिकाणी आहे. राजाने सांगितलं, हे बघ अगं, तो सुदर्शन म्हणजे राज्यापासून च्युत झालेला आहे, तू त्यांच्याबरोबर युद्ध करू नको. तरी ती ऐकायला तयार नाही. ती म्हणते माझं प्रेम आहे, मला जगदंबेने सांगितलेलं आहे. आणि मग तो राजा जो आहे तो राजा सर्वच राजपुत्रांना सांगतो की उद्याच्या दिवशी आपण निर्णय घेऊया. आणि त्या रात्रीच्या वेळेला शशिकलेला समजावलं, पण शशिकला समजावल्या जात नाही. शेवटी शशिकलेचा विवाह त्या ठिकाणी त्या राजपुत्राबरोबर लावण्यात आला.
हे त्या सर्व मंत्र्यांना कळलं. रात्रीच्याच वेळेला सुदर्शन जो आहे तो राज्य सोडण्यावर रथावर आरूढ झाला शशिकलेला घेऊन आणि रात्रीच्या वेळेला निघाला. ही सर्व घटना त्यावेळेला बाकीच्या राजपुत्रांना कळली आणि सर्व युद्ध करण्याकरता प्रवृत्त झाले. त्यामध्ये युधाजित सुद्धा युद्ध करण्याकरता आलेला आहे आणि युद्ध करण्याकरता त्या ठिकाणी आल्यानंतर त्या युद्धभूमीवर जगदंबा प्रगट झाली आणि जगदंबा प्रगट झाल्यानंतर त्या जगदंबेने युधाजिताचाही वध केला आणि बाकीच्या सर्व राजपुत्रांना परास्त केलं आणि सुदर्शनाचा त्या ठिकाणी विजय झाला. सुदर्शनाला आपला गेलेलं राज्यसुद्धा प्राप्त झालेलं आहे. जो कौशल देशापासून तो च्युत झाला होता तो ते राज्यसुद्धा परत प्राप्त झालं आणि त्यांनी त्या ठिकाणी नवरात्राचं व्रत करून भगवतीला प्रसन्न करून घेतलेलं आहे आणि त्याच्या राज्यामध्ये ती भगवती जी आहे ती त्या अयोध्येमध्ये नित्य राहायला लागली आणि हा सुदर्शन नेहमी नित्य त्या देवीची स्तुती करू लागला. मैं बालक तू माता शेरवाली, मैं बालक तू माता शेरवाली, मैं टूटे नाए नाता शेरवाली हो माता शेरवाली, है अटूट ये नाता शेरवाली हो मैं बालक तू माता शेरवाली, है अटूट ये नाता शेरवाली, शेरवाली माँ पहाड़ वाली माँ जो मैं बालक तो माता शेरवाली, है अटूट ये नाता शेरवाली, शेरवाली माँ पहाड़ वाली माँ मेहरा वाली माँ जोतवाली माँ, मैं बालक तो माता शेरवाली, है अटूट ये नाता शेरवाली. ममता मिली है मुझको, तेरा प्यार मिला है, तेरी ममता मिली है मुझको, तेरा प्यार मिला है, तेरी आंचल की छाया मन का फूल खिला है, तूने बुद्धि तूने साहस तूने ज्ञान दिया है, मस्तक ऊंचा करके शेरवाली हो जीने के वरदान दिया वाली माँ, तू है भाग्य विधाता शेरवाली, है अटूट ये नाता शेरवाली, शेरवाली माँ जोतवाली माँ पहाड़ वाली माँ मेहरवाली माँ, मैं बालक तू माता शेरवाली, है अटूट ये नाता शेरवाली, मैं बालक तू माता शेरवाली, है अटूट ये नाता शेरवाली.
देवीची स्तुती गायला लागला आणि शशिकलेचा जो पिता आहे काशी नरेश सुभाऊ याने सुद्धा आपल्या काशीमध्ये भगवती देवीचं मंदिर स्थापित केलं आणि नित्य देवीची सेवा करायला लागला आणि सुदर्शन सुद्धा नित्य देवीचा उपासक बनला। या प्रकारे नवरात्र विधीच्या माध्यमातून त्याला सर्व संपत्ती प्राप्त झालेली आहे। महाराज जन्मेजयाने विचारलं ते नवरात्र व्रत कसं करायचं, सांगितलं। व्यासजी सांगत आहेत राजा हे व्रत जे आहे नवरात्र व्रत जे आहे हे कोणी अनुष्ठान करायचं, किती दिवस अनुष्ठान करायचं, कसं अनुष्ठान करायचं हे आम्हाला सांगा। त्यावेळेला व्यासजी सांगतात 2 नवरात्र आहेत, एक शरदकालीन नवरात्र आहे आणि एक वसंतकालीन नवरात्र आहे। आता वसंतिक नवरात्र येते, रामनवमी गुढीपाडवा ते रामनवमी जे असते त्याला वासंतिक नवरात्र म्हणतात आणि ते सर्वात श्रेष्ठ आहे। आपल्याकडे आपण अश्विन करतो पण सर्वश्रेष्ठ नवरात्र वसंतकालीन नवरात्र आहे, चैत्र नवरात्र त्याला म्हणतात। आणि मग अत्यंत शुभकारक अशा प्रकारचं हे व्रत आहे। अमावस्येच्या दिवशी उठावं सकाळी आणि अंगाला माती लावावी, माती लावून स्नान करावं। त्यानंतर त्याच दिवशी सर्व साहित्य गोळा करावं, पूजेला लागणारं जे साहित्य आहे ते साहित्य जमा करावं। त्यानंतर प्रतिपदेच्या दिवशी कुठेतरी नदीवर स्नान करावं, नदी नसेल तर बाथरूममध्ये करावं, पण गंगेचं स्मरण करीत स्नान करावं। स्नान करत असता गंगेचं स्मरण करीत तर स्नान केलं तर आपल्याला गंगा स्नानाचं पुण्य प्राप्त होते। स्नान करत गंगा यमुना गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती अशा प्रकारे जर म्हटलं तर आपल्याला गंगा स्नानाचं पुण्य प्राप्त होते। नाही आपल्याला काही आलं तर एवढंच म्हणा, वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा। नाराज गंगेच्या नावामध्ये सामर्थ्य, म्हणून पूर्वीचे लोक गंगा नाव येण्याकरता गंगाळामध्ये स्नान करायचे। गंगाळाचं नाव घेतलं का कोणाचं नाव येते? गंगेचं नाव येते। गंगा अधिक आळं, गंगेचं आळं। आता घरामध्ये गंगाळच राहिले, सारे मोळीत दिले नाही काय। आणि आता आंघोळा कशामध्ये करतात? बादलीत, त्याला म्हणतात बाटली। बाटली ते कुठं आपल्याला शुद्ध करणार आहे महाराज? गंगेचं स्नान करावं, गंगेमध्ये जाऊन स्नान करावं। प्रातःकाली सर्व कर्म आटपून घ्यावी, त्यानंतर ब्राह्मणाला आमंत्रित करावं आणि त्यांच्याकडून सर्व पूजा करून घ्यावी। कुलथीच मातेच्या पूजनासाठी 3 ब्राह्मण असावे, 5 ब्राह्मण असावे, 9 ब्राह्मण असावे असा नियम आहे। शक्य असेल तर एकही ब्राह्मण चालतो। त्यानंतर मूर्ती आपल्याला मिळत नसेल तर श्रीयंत्र स्थापित करावं, 9 मंत्र स्थापित करावं आणि त्याची प्राणप्रतिष्ठा करून घ्यावी। राजा 9 दिवसपर्यंत अशा प्रकारे व्रत करावं। अखंड दीपक लावावा। नवरात्रामध्ये दिव्याला अत्यंत महत्त्व आहे, त्या ठिकाणी नवरात्रामध्ये दीप प्रज्वलन करावं। देवीची वेगवेगळ्या प्रकारे पूजा करावी, सुगंधित फुलांनी, त्यानंतर अत्तराणी, त्यानंतर वेगवेगळ्या फुलांनी, फळांनी, डाळिंब, नारळ, केळी इत्यादी फळं जगदंबेला समर्पित करावी। अष्टमीच्या दिवशी, नवमीच्या दिवशी बली समर्पित करावा, पण तो कोण्या जनावराचा बली देवीला समर्पित करू नये। देवी कोण्याही जनावराचा जीव घेत नाही। आपल्याकडे देवीला बोकळं देण्याची पद्धती आहे, पण ती चुकीची आहे। देवी भगवतामध्ये असं कुठेही नाही की देवीला जीव पाहिजे म्हणून। मग तुम्हाला जर देवीला बलीच समर्पित करायचं असेल तर कशाचं बली समर्पित करा? काम क्रोध बकरा मारा, पूजा रकुमाईच्या वरा। काम क्रोध हे जे बकरे आहेत माणसाच्या ठिकाणी वाढलेले, त्याचा संहार करा, त्याचा बली द्या। बली देण्याकरता कोवळ्याचा बली सांगितला देवीला, कोवळ्याचा बली द्यावा, बलिदान द्यावं। त्यानंतर बलिदान दिल्याने कोणत्याही प्रकारचं पातक लागत नाही। त्यानंतर होम करावा। देवीचा होम हा त्रिकोणी असला पाहिजे। आपले होम कसे असतात? कोणताही होम कसा असते? चौकोनी आकाराचा असते, पण देवीचा जो होम करायचा असेल तो देवीचा होम त्रिकोणी असला पाहिजे। त्रिकोणी अशा प्रकारचं हवन करावं। त्यानंतर हवन झाल्यानंतर कन्यापूजन करावं। नवरात्रामध्ये कन्यापूजनाला महत्त्व आहे।
कन्यापूजन करावं. मग कन्या किती वर्षाची चालते पूजेला? 5 वर्षापासून तर 10 वर्षापर्यंतची मुलगी पूजेला चालते. त्याच्या अगोदरची चालत नाही, त्याच्यानंतरची चालत नाही. कारण प्रत्येक त्या कन्येला नाव आहेत. 5 वर्षाची मुलगी असते ती कल्याणी आहे, 6 वर्षाची मुलगी जी आहे ती रोहिणी आहे, 7 वर्षाची कन्या कालिंका आहे, 8 वर्षाची मुलगी शांभवी आहे, 9 वर्षाची मुलगी दुर्गा आहे आणि 10 वर्षाची मुलगी सुभद्रा आहे. 10 वर्षापर्यंतची मुली कन्यापूजनाला चालतात, त्याच्यावर कन्यापूजनाला चालत नाहीत. पूर्वी मुलींचं लग्न असं होतं, आता बायांचे लग्न आहेत. कारण 10-11 वर्षाच्या पुढे गेल्यानंतर त्या मुलीच्या ठिकाणी रजोदर्शन होते आणि रजोदर्शन झाल्यानंतर ती कन्या राहत नाही, ती बाई होऊन जाते. त्यामुळे स्त्रियांची पूजा चालत नाही. एकदम बाल असलेली कन्या पूजेला चालत नाही. त्यानंतर कन्या पूजन करत असताना ती कन्या कोणत्याही प्रकारची शरीरानं व्यंग झालेली नसावी, कोणत्याही प्रकारची व्यंग झालेली नसावी. ती पूजा जी व्यंग झालेली कन्या आहे ती सुद्धा पूजना करता चालत नाही. आंधळी असेल, चकणी असेल, डोळा तिचा गेला असेल, काही हाताला काही इजा असेल, कोणत्याही प्रकारे शरीरातला व्यंगत्व असेल, ती व्यंगत्व असलेली मुलगी पूजनाला चालत नाही. त्यानंतर त्या मुलींची पूजा करावी. मुलींना काहीतरी भेटवस्तू द्याव्या, त्यांना जेवू घालावं, अन्नदान करावं. देवीला खीर आवडते, देवीला खीर समर्पित करावी. अशा प्रकारे 9 दिवसपर्यंत या प्रकारे देवीचं नवरात्र करावं. नवरात्र झाल्यानंतर शेवटी हवन करावं. आणि दशमीच्या दिवशी 9 दिवसामध्ये महत्त्व आहे महाराज. पहिल्या दिवसपासून ते आपण जे आरती म्हणतो त्या आरतीमध्ये पहिल्या दिवसपासून शेवटच्या दिवसाचं वर्णन केलेलं आहे. अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी. मग प्रत्येक दिवशी द्वितीयेच्या दिवशी अंबे शृंगार मांडलावो. त्यांना तृतीयेच्या दिवशी मिळती 64 योगिनी हो, नाही का. पंचमीच्या दिवशी व्रत ते उपांग ललिता हो. षष्ठीच्या दिवशी हर्षे गोंधळ घातला हो. सप्तमीच्या दिवशी सप्तशृंग गळावरी हो. अष्टमीच्या दिवशी अष्टभुजा नारायणी हो. आणि नवमीच्या दिवशी 9 दिवसाचे पारणे हो. आणि मग दशमीच्या दिवशी अंबा निगेशी मोलंगना हो. काही लोक घट बसवतात, घट असतात ना तुमच्याकडे, मग ते घट काही लोक अष्टमीच्या दिवशी उठून टाकतात, पण त्याला फल भेटत नाही. दशमीच्या दिवशी सकाळी घटाचं उद्यापन आहे, कारण 9 माळा पूर्ण झाल्या पाहिजेत, 9 रात्री पूर्ण झाल्या पाहिजेत. 9 अधिक रात्र. नवरात्र कसं शब्द कसा आहे, 9 अधिक रात्र म्हणजे 9 रात्रींचा जो समूह आहे त्याला नवरात्र म्हणतात. मग तुम्ही 7 रात्र आणि 6 रात्र करत असाल तर त्याला फल मिळत नाही. 9 दिवसपर्यंत पूर्ण नवरात्र करावं, 9 दिवसच उपवास करावे. काही लोक अष्टमीच्या दिवशी महाअष्टमी असते, त्या दिवशी जगदंबेचं प्रगटीकरण आहे, त्या दिवशी पूर्ण उपवास असला पाहिजे. लोक त्या दिवशी जेवण करतात, घटाची पूजा करून घेतात आणि त्या दिवसपासून उपवासही सोडून देतात. म्हणजे नवमीचा उपवास न करणारे बरेच लोक आहेत. अज्ञानपणामध्ये त्या गोष्टी होतात. पण भागवत सांगते, देवी भागवत सांगते की नवरात्र हे 9 दिवस परिपूर्ण करावं. आणि त्या 9 दिवसामध्ये महाराज जगदंबा आपल्यावर प्रसन्न होत असते. कोण केलं होतं नवरात्र व्रत? सांगितलं प्रभू रामचंद्रांनी नवरात्र व्रत केलंय. कधी केलंय? दशरथ राजाला 3 राण्या, एका राणीचं नाव आहे कौसल्या, एका राणीचं नाव आहे कैकेयी आणि सर्वात लहान राणीचं नाव आहे सुभद्रा. राजाला संतती नाही, राजा अत्यंत दुःखित आहे. एक दिवस राजा वशिष्ठ मुनीकडे जातात. वशिष्ठ मुनीला सांगतात, हे वशिष्ठ महामुनी, मला संतती नाही हो. त्यावेळेला त्यांनी पुत्र कामेष्ठी यज्ञ करायला सांगितला. आणि महाराज धर्मशास्त्राच्या विधीनुसार त्या ठिकाणी दशरथ राजांनी पुत्र कामेष्ठी यज्ञ केलेला आहे. पुत्र कामेष्ठी यज्ञ केल्यानंतर त्याचं अनुष्ठान पूर्ण झालं आणि पूर्णाहुतीच्या वेळेला प्रत्यक्ष अग्निनारायण त्या ठिकाणी कुंडातून प्रकट झाले.
अग्निनारायण संतुष्ट पावला. प्रत्यक्ष तो आला कुंडातून आणि कुंडातून आल्यानंतर त्याच्या हातामध्ये पायसपात्र होतं. ते पायसपात्र त्या ठिकाणी वशिष्ठ मुनींच्या हातामध्ये सोपवत आहे. आणि सोपवल्यानंतर त्या वशिष्ठांनी त्या ठिकाणी 3 भाग त्या प्रसादाचे केले आहेत. प्रथम तो भाग कौसल्यशी दिला, 3 राग आला कनिष्ठेशी. दशरथा हे पायसदान पायसदान. दशरथा हे पायसदान पायसदान. तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो, तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो. माझा सन्मान. दशरथा हे पायसदान पायसदान. दशरथा हे पायसदान पायसदान. श्री विष्णूची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊन. श्री विष्णूची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊन. या दानासी त्या दानाहून अन्य नसे उपमान. दशरथा हे पायसदान पायसदान. दशरथा हे पायसदान पायसदान. प्रसवतील त्या 3 देवी, प्रसवतील त्या 3 देवी. श्री विष्णूचे अंश मानवी, श्री विष्णूचे अंश मान. प्रसवतील त्या 3 देवी, श्री विष्णूचे अंश मानवी. धन्य दशरथा तुला लाभला देव विद्याचा मान. दशरथा हे पायसदान पायसदान. हे पायसदान पायसदान. दशरथा पायसदान दिलेलं आहे. महाराज कौसल्याला प्रसाद पहिल्यांदा दिला, त्यामुळे त्या कैकेयीला राग आला. कैकेयी रुसली, तेथे विघ्न आले, पिंडे झळपिल्ले. त्या ठिकाणी तो एक घार आली आणि ती घार तो पिंड घेऊन पिंड घारीने झडपिला. ऋषमुख पर्वताच्या ठिकाणी अंजनी माता तपश्चर्या करत होती. तिच्या हातामध्ये तो पिंड पडला, तिने तो भक्षण केला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. इकडे दोन राणींनी पुन्हा अर्धा प्रसाद दिला आणि 3ही राण्यांनी तो प्रसाद भक्षण केला. आता 3ही राण्या गर्भवती झाल्या आणि गर्भवती झाल्यानंतर धर्मशास्त्र असं सांगते, धर्मशास्त्र ऐशे डोहळे पुसावे त्यांचे पुरवावे मनोरथ. धर्मशास्त्र असं सांगते की त्यांचे डोहळे पुरवावे. पत्नी जर गरोदर असली तर पतीचं काम आहे तिचे डोळे पुरवणे. पण आता त्या डोळे जे आहे आपल्याकडे त्याला काय म्हणतात, साडी नेसवणं म्हणतात, नाही का? असते ना तुमच्याकडे, साड्या नेसवतात ना, हां, त्याला म्हणतात, त्याला डोहळे म्हणतात धर्मशास्त्रामध्ये. पण ते कोणाचा आहे? पती आणि पत्नींच्या मधला कार्यक्रम आहे तो. डोहळे पुरवणे हा कोणाचा कार्यक्रम आहे? पती आणि पत्नीचा. पण काय बापा, त्या कार्यक्रमाला लोकांनी मोठं स्वरूप दिलं आहे. आता काय नाही आलं ते, जसं त्या सिरियलमध्ये पाहतात आणि तसंच करतात. 3 महिन्याचं झाल्यावर आता चोरवटी आली, काय करा?
आणि ते पती पत्नीच्या मधला उत्सव आहे तो. पतीने पत्नीला विचारायचं असतं, तुला काय हवं आहे, काय नको आहे, तुला काय खाऊ वाटते, काय. आता त्याला काय बाप रे बाप, मंगल कार्यालयामध्ये कार्यक्रम, ऐरण काय, बापाची तेवी करतील नाही, पण बायकोचे डोळे बापा बापा किती. अरे धर्मशास्त्राने जे सांगितलं तेच केलं पाहिजे. जे उत्सव सार्वजनिक आहेत ते सार्वजनिक करावे आणि जे वैयक्तिक आहेत ते वैयक्तिक करावे. पण आपण वैयक्तिक कार्यक्रमांना सार्वजनिक करून टाकलं. याला बोलाव त्याला बोलाव, धर्मशास्त्र मान्य नाही महाराज त्याला. जे धर्मशास्त्राला मान्य असेल ते करावं. आणि मग राजा पहिल्यांदा त्याला वाटलं कैकईच्या महालातच जावं. राजा कैकईच्या महालात गेला. कैकई बसलेली होती. राजाला येताना पाहिलं आणि ती झोपली. काही बाया असतातच तशा, साऱ्या दिवसभर ओट्यावर बसून गोष्टी करतात, ओटे बारीक करतात. तुमच्या इकडल्या नाहीत पण आमच्या इकडल्या मात्र आहेत. ओटे संध्याकाळच्यापर्यंत, असा दुपारी स्वयंपाक झाला 12 वाजतापासून का संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ओटे बारीकच केले पाहिजेत. आणि गोष्टी कोणत्या, याची त्याच्यासोबत गेली आणि त्याची याच्यासोबत आली, नाही का. गोष्टी कोणत्या असतात बाईच्या, याची सून तशी त्याची सून तशी. महाराज मग काय, तिनं पाहिलं आपलं दशरथ राजा येत आहे. तिनं डोक्याला पट्टी बांधली, झोपून राहिली. मंचकी बैसली होती ती पापिनी, येताची नयनी पवडली, झोपली. राजा म्हणतात काय झालं ग. राजाने विचारलं, तुझ्या मनीचे असलेले डोळे सांग ओ वेल्लाळे मज प्रति मला सांग. तिने सांगितलं, ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरा, त्याचा समाचार नाही आम्हा. राजाला दुःख वाटलं. तिथून का सुमित्रेच्या महालामध्ये गेले. सुमित्रेने आरती वाढली. तिला विचारलं, तुला काय वाटते. सांगितलं, ज्येष्ठाची सेवा हरनिशी. कौशल्याच्या महालामध्ये गेले. कौशल्या रामरूप झालेली होती महाराज. आणि अशा प्रकारे सर्वांचे डोळे पुरले. आणि त्यानंतर चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी भगवान परमात्मा त्या ठिकाणी कौशल्य मातेच्या समोर प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर भगवंताने अत्यंत छोटंसं स्वरूप धारण केलं. पाहता पाहता सर्व अयोध्येमध्ये ही गोष्ट घडली आणि सर्व अयोध्येमध्ये आनंद झाला. सजा दो घर को गुलशन सा, जय हो. सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए हैं. सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए हैं. सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए हैं. सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए हैं. 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 लगे कुटिया विदूषण से, लगे कुटिया विदूषण से, अवध में राम आए हैं. सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए हैं. पखारो इनके चरणों को, बहाकर प्रेम की गंगा. बहाकर प्रेम की गंगा, बहाकर प्रेम की गंगा. पखारो इनके
बहाकर प्रेम की गंगा बिछा दो अपनी पलकों बहाकर प्रेम की गंगा बहाकर प्रेम की गंगा बिछा दो अपनी पलकों बिछा दो अपनी पलकों अवध मेरा जय श्री राम सजा दो घर को गुलशन सा अवध में राम आए हैं 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 अवध में श्री राम आए हैं अवध में राम आए लगे कुटिया कुटिया लगे कुटिया भी दुल्हन सी लगे कुटिया भी दुल्हन सी अवध में राम आए सजा दो घर को गुलशन सा अवध में राम आए हैं अवध में राम आए हैं अवध में राम आए हैं अवध में राम आए अवध में राम आए राम आए श्याम रामचंद्र भगवान की जय या प्रकारे प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. प्रभू रामचंद्रांचं प्रागट्य झाल्यानंतर लगेच कैकेयी मातेला 2 मुलं झाले आणि सुमित्रा मातेला 1 मुलगा झाला. राजाला आजपर्यंत एकही मुलगा नव्हता. आज राजाला 4 मुलं प्राप्त झाले. महाराज पाहता पाहता मुलं मोठं व्हायला लागले. मुलं मोठं व्हायला लागल्यानंतर एक दिवस विश्वामित्र मुनी आले आणि प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाला घेऊन गेलेले आहेत. प्रभूंनी लहान वयामध्ये त्राटिकेचा संहार केला. सुबाहू राक्षसाला मारून टाकलं आणि मरीचीला 7 समुद्रा पार फेकून दिलेलं आहे. पुढे विश्वामित्रा मिथिला नगरीतून त्या ठिकाणी आमंत्रण आलं. प्रभू रामचंद्र मिथिला नगरीमध्ये विश्वामित्रासोबत जातात. त्या ठिकाणी धनुर्भंग करतात आणि प्रभू रामचंद्राचा विवाह सोहळा त्या ठिकाणी संपन्न होते. 4ही भावांचे विवाह संपन्न झालेले आहेत. प्रभू रामचंद्र आलेले आहेत. अयोध्येमध्ये आल्यानंतर एक दिवस राजाला कटलं आपण म्हातारं झालो. त्यांना एक केस पांढरं दिसलं होतं म्हणे. आपले सारे पांढरे होऊन राहिले तरी आपल्याला कळत नाही आपण म्हातारं झालो. पण राजाचं एक केस पांढरं झालं होतं. रामराज्याभिषेक करण्याचं ठरवलं महाराज. पण त्यामुळे त्यामध्ये अडचण आली. मंथरा ही अडचण निर्माण झाली आणि प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास स्वीकार करावा लागला. आता रामायण तुम्हाला सर्वांना माहीत आहे. मला सुद्धा जास्त सांगायचं नाही आणि या ठिकाणी जास्त आलंच नाही. एका अध्यायामध्ये रामायण आलेलं आहे आणि प्रभू रामचंद्र 14 वर्षाकरता वनवासामध्ये गेले. सोबत लक्ष्मणही आहेत आणि सीतामाई सुद्धा आहेत. 12 वर्षे त्यांनी चित्रकूटावर वास्तव्य केलं. 12 वर्षानंतर मजल दर मजल करत निघाले. आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक या ठिकाणी त्यांनी पंचवटी बांधली. एक कुटिया बांधली आणि त्या ठिकाणी राहू लागले. त्या ठिकाणी 5 झाडं होते, 5 वृक्ष होते म्हणून त्या ठिकाणाला पंचवटी म्हणतात महाराज. आणि एक वेळेला ही गोष्ट रावणाला कळली आणि रावणाने यती वेश धारण केलेला आहे. ब्राह्मणाचा वेश धारण केला, संन्यासाचा वेश धारण केला आहे महाराज. जगतमाता सीतेला त्या ठिकाणी एक हरिण दिसलं. ते सोन्यासारखं होतं, त्याची कांती चमकत होती आणि ते सोन्याचं हरिण पाहून सीतामातेने प्रभू रामचंद्रांना आग्रह धरला, माझं आणून द्या हो हरिण अयोध्यानाथा. तर प्रभूंनाही वाटलं
आणि एक ती मायाच होती सर्व. सीतासुद्धा मायावीच आहेत म्हणून तिला ते मायावी हरणाचा मोह झालेला आहे. प्रभू रामचंद्र त्या हरणाच्या पाठीमागे धावतात. तो हरण म्हणजे मरीची नावाचा राक्षस होता. त्याने दूर जाऊन आवाज दिला, लक्ष्मणा धाव. सीतामाईच्या कानावर हा आवाज आला. तिने लक्ष्मणाला पाठवलं आणि त्याच कालावधीमध्ये याने ब्राह्मणाचा वेश धरला रावणाने आणि सीतामातेचं हरण केलेलं आहे. हरण केलं आणि लंकेमध्ये नेऊन तिला अशोक वाटिकेमध्ये ठेवलं. प्रभू रामचंद्र मजल करता येतात आणि मातेचा शोध घेतात. पुढे हनुमंतरायाची भेट झाली. हनुमंतरायाच्या माध्यमातून सीतेची शुद्धी झाली आणि सीता लंकेमध्ये हे घडलं. पण ती आता आणायची कशी, काय करायचं याकरता त्या ठिकाणी नारदजी आले आणि नारदजींनी प्रभू रामचंद्रांना एक व्रत करायला सांगितलं. त्या व्रताचं नाव आहे नवरात्र व्रत. मग प्रभू रामचंद्रांना नारदजीची भेट झाली आणि नारदाने सांगितलं, हे प्रभू, तुम्हाला सीतामाईला जर प्राप्त करायचं असेल, तुम्हाला रावणाला जर मारायचं असेल तर तुमच्यामध्ये ते सामर्थ्य आहेच, पण तरी तुम्ही शक्तीला प्रसन्न करून घ्या, जगदंबेला प्रसन्न करून घ्या. आता लगेच शरदकालीन नवरात्र म्हणजे अश्विन महिन्यातलं नवरात्र येते आहे. त्या नवरात्राचं तुम्ही आचरण करा. आणि प्रभू त्या नारदांनी ज्या प्रकारे सांगितलं त्या प्रकारे प्रभू रामचंद्रांनी नवरात्राचं व्रत करण्याकरता आरंभ केला. 9 दिवस परिपूर्ण अनुष्ठान केलेलं आहे, उपवास केलेला आहे आणि 9 दिवस जगदंबेला ची सेवा केली. फूल, फळं, धूप, दीप, नैवेद्य, उपवास आदी सर्व गोष्टींनी, कन्यापूजन आदी सर्व गोष्टींनी जगदंबेला प्रसन्न करून घेतलं. आणि 9व्या दिवशी महाराज ती जगदंबा प्रभू रामचंद्राच्या समोर प्रकट झालेली आहे. अष्टभुजा धारण करणारी, 8ही हातामध्ये शस्त्र धारण करणारी अशा प्रकारची जी जगदंबा आहे ती जगदंबा प्रभू रामचंद्रासमोर प्रकट झाली. प्रभू रामचंद्रांनी डोळे उघडले, पाहतात तर जगदंबा समोर आहे. महाराज जगदंबेचं ते स्वरूप पाहिलंय. शांत अशा प्रकारचं सिंहावर आरूढ झालेली ती जगदंबा, अष्टभुजा धारण करणारी ती जगदंबा, तिच्या शरीराच्या चेहऱ्यावर स्मित अशा प्रकारचं हास्य असलेली ती जगदंबा त्या ठिकाणी प्रगट झाली. प्रभू रामचंद्रांनी पाहिलं आणि प्रभू रामचंद्रांनी नमस्कार केला. लक्ष्मणजींनी सुद्धा नमस्कार केला आणि त्या ठिकाणी जगदंबेची स्तुती करायला लागले. प्रभू रामचंद्र म्हणतात, हे माते, तू सर्वांच्या ठिकाणी या ठिकाणी बुद्धिरूपाने स्थित आहेस, तू ज्ञानरूपाने स्थित आहेस, तू शक्तिरूपाने स्थित आहेस. हे जगदंबे, माझं कल्याण कर. मी तुला शरण आलेलो आहे. माते, माझ्यावर जो संकट आलेला आहे, माझ्यावर जे घनघोर अशा प्रकारचं संकट झालेलं आहे, त्या संकटाचं निवारण करण्याकरता मला सहाय्य कर आणि माझ्यावरच्या संकटाचं निवारण कर. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र जगदंबेला प्रार्थना करायला लागले. महाराज, अम्बे जगदंबे मेरी माँ, खोल दे तू मेरे भी नसीब को. मेरी माँ, खोल दे तू मेरे भी नसीब को. हो तार दे तू मैया इस गरीब को, तार दे तू मैया इस गरीब को. माँ, खोल दे तू मेरे भी नसीब को. मेरी माँ, खोल दे तू मेरे भी नसीब को.
अश्कों से तेरे मैया चरणों को धोता हूँ। तेरे होते दाती क्यों मैं दुखिया होता हूँ। चैन से न जीऊँ मैया, चैन से न सोता हूँ। गले से लगा लो बदनसीब को, गले से लगा लो बदनसीब को। माँ खोल दे तुम्हें भी नसीब को। माँ खोल दे तुम्हें नसीब को। अपने भक्तों को मैया दे दो दिलासा, ममता से भर दो मैया मेरी विकासा। अपने भक्तों को मैया दे दो दिलासा, ममता से भर दो मैया मेरी विकासा। दूर न जाए मेरे मुखड़े से आसमां, जाए ना दर से तेरा भक्त निरासमां। तोड़ो नाम मेरी इस उम्मीद को, तोड़ो नाम मेरी इस उम्मीद को। खोल दे तो मेरी नसीब को। मेरी माँ खोल दे तो मेरी नसीब को। मेरी माँ खोल दे तो मेरी नसीब। प्रभू रामचंद्रांनी जगदंबेची प्रार्थना केलेली आहे आणि जगदंबा प्रसन्न झाली. सांगितलं रामा तुमचं कार्य पूर्ण होईल. प्रभू रामचंद्रांनी पुढे समुद्रावर सेतू बांधला, लंकेमध्ये प्रवेश केला आणि लंकेमध्ये प्रवेश करून सर्व राक्षसांना ठार करून शेवटी रावणाला सुद्धा ठार मारलंय. आणि जगदंबाची सीतामाता आहे त्या सीतामातेला प्राप्त करून घेतलंय आणि अयोध्येमधून मध्ये येऊन रामाचा राज्याभिषेक या ठिकाणी संपूर्ण झाला. अशा प्रकारे नवरात्र व्रताच्या द्वारा प्रभू रामचंद्रांनी सीतामातेला प्राप्त करून घेतलं. याकरता ही कथा आली. या ठिकाणी 4था स्कंद पूर्ण झाला. त्यानंतर पुढे 5व्या स्कंदाला सुरुवात करतात आणि 5व्या स्कंदामध्ये जनमेजय व्यासजींना प्रश्न विचारतात, महाराज मला महिषासुर मर्दिनीचं चरित्र सांगा. त्यावेळेला